मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 16 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम WEF ची वार्षिक बैठक कुठे होणार आहे? ऑप्शन ए जिनेवा, ऑप्शन बी दावोस, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी ढाका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दावोस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. मुंबईच्या नौदल डाकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौका व पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यात खालीलपैकी कशाचा समावेश आहे? ऑप्शन ए INS सुरत, ऑप्शन बी INS निलगिरी, ऑप्शन सी INS वाक्षीर, ऑप्शन डी वरील सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए नारायण राणे, ऑप्शन बी एकनाथ शिंदे, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी ए आणि बी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ए आणि बी. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 2010, ऑप्शन बी 2012, ऑप्शन सी 2015, ऑप्शन डी 2020. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2015. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन ए अलोक आराधे, ऑप्शन बी महेश शरदचंद्र सोनक, ऑप्शन सी विभा वसंत कंकणवाडी, ऑप्शन डी मिलिंद नरेंद्र जाधव. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अलोक आराधे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए देवेंद्र कुमार उपाध्याय, ऑप्शन बी मनीष पितळे, ऑप्शन सी मकरंद सुभाष कर्णिक, ऑप्शन डी राजेंद्र गोविंद अवचट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए देवेंद्र कुमार उपाध्याय. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? ऑप्शन ए व्हिएतनाम, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी दक्षिण सुदान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दक्षिण सुदान. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. मनुष्यबळ सल्लागार संस्था मसर च्या अंदाजानुसार 2025 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 8.2, ऑप्शन बी 8.8, ऑप्शन सी 9.4, ऑप्शन डी 9.2. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 9.4. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. मनुष्यबळ सल्लागार संस्था मसरच्या अहवालानुसार 2020 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 9.3. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 8. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. 2024 या वर्षात भारतात उत्पादित करण्यात आलेल्या किती कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले आहे? ऑप्शन ए 1.08, ऑप्शन बी 1.80, ऑप्शन सी 1.28, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1.08. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. डिसेंबर 2024 या महिन्यात देशाची वस्तुमालाचे निर्यात घसरून किती अब्ज डॉलरवर मर्यादित राहिले आहे? ऑप्शन ए 36.06, ऑप्शन बी 37.05, ऑप्शन सी 38.01, ऑप्शन डी 38.05. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 38.01. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए श्रीमती वर्षा मीना, ऑप्शन बी श्रीमती नताशा माथुर, ऑप्शन सी श्रीमती निधी खरे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी श्रीमती निधी खरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन ए सर्बिया, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी मालदीव, ऑप्शन डी दक्षिण सुदान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सर्बिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असणारे दावोस हे शहर कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी हॉलंड, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी क्युबा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्वित्झर्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारतीय रिझर्व्ह बँकने आपला रेपो दर किती टक्केवर कायम ठेवला आहे? ऑप्शन ए 5.50, ऑप्शन बी 6.50, ऑप्शन सी 6.40, ऑप्शन डी 6.30. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.50. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात किती टक्के GDP वाढीचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 6.8, ऑप्शन सी 7.5, ऑप्शन डी 7.8. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन ए प्रयागराज, ऑप्शन बी अहमदाबाद, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अहमदाबाद. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ओडिशा.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए नोवाक जोकोविच, ऑप्शन बी जसप्रीत बुमराह, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नोवाक जोकोविच. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.